नमस्कार. वृषाली, खूप आभार तुझे. खूप छान ओळख करून दिलीस तू माझी. कविवर्य साहेबराव ठाणगे यांच्या पाऊस पाणी या कविता संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्तानं या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण एकत्र येत आहोत. आज खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की एका कविता संग्रहाचा आणि तो आपल्या सर्वांच्या लाडक्या कवीच्या कविता संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाचा समारंभ आहे. माझ्याबरोबरीनंच या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे लाडके ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी प्राध्यापक अशोक बागवे सर, संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे, स्वतः साहेबराव ठाणगे आणि या कार्यक्रमाचं निवेदन करणारी आपली सर्वांची लाडकी कवी मैत्रीण वृषाली विनायक, हे सगळे आज आपल्याबरोबर आहेत आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला जोडले गेलेले आहात. हा खूप आनंदाचा क्षण आहे असं मी म्हटलं. त्याचं कारण असं आहे की मुळातच कविता संग्रहाचे वाचक कमी होत आहेत अशा प्रकारची चर्चा आपल्याला ऐकू येते अनेक वेळेला. कविता वाचली जात नाही, कविता संग्रह विकत घेतले जात नाही, अशा प्रकारचं काहीतरी सतत लिहिलं जातं, बोललं जातं आपल्या बाजूला. पण आज या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्तानं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं साहेबांनं आपल्या भाषेत रोखठोक दिलेली आहेत असं मला वाटतं. आणि यातून एक चांगला मुद्दा मात्र समोर येतो, तो असा: कविता जर चांगली असेल तर तिला वाचक वर्ग मिळतो आणि त्याची दुसरी आवृत्तीसुद्धा येऊ शकते. साहेबाचं मला मनपूर्वक अभिनंदन करावंसं वाटतं. मला नितीन हिरवेचंही अभिनंदन करावंसं वाटतं. हा आमचा एक छान जुना मित्र, अगदी 20-25 वर्षापासूनची ओळख असलेला मित्र, आज तो प्रकाशनाच्या या सगळ्या फंदामध्ये पडलेला आहे. फंद असं याच्यासाठी मी म्हणतो की प्रकाशक व्हावं बघून असं म्हटलं जातं. अलीकडे एक नवीन म्हण आलेली आहे, म्हणजे त्याचे जे काय बाळणपणा असतात आणि त्याचे जे काय त्रास असतो तो नितीनच करू जाणे. पण तेवढ्याच उमेदीनं प्रत्येक पुस्तक किंवा प्रत्येक कविता संग्रह माझा स्वतःचा कविता संग्रह आहे आणि तो खूप छान असा नीट झाला पाहिजे, इतक्या ओढीनं नितीन सगळं काम करताना मी पाहत आलेलो आहे. माझीही काही पुस्तकं त्याने केली, बागवेसरांचीही काही पुस्तकं त्याने केलेली आहेत आणि तितक्याच छान पद्धतीनं हे पुस्तक त्यानं वाचकांच्या समोर पेश केलेलं आहे. मला नितीनचं खूप अभिनंदन करावंसं वाटतं. साहेबाच्या पाऊस पाण्याच्या बाबतीत मात्र मला नेहमी एक प्रश्न पडत आलेला आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की साहेबा हा तसा दुष्काळी भागातून आलेला आहे. दुष्काळी भागातून म्हणजे पारनेर हे त्याचं गाव, जिथं फारसं पाऊस पाणी होत नाही. म्हणजे साहेबा गमतीनं असं अनेकदा आम्हाला सांगतो की आमच्या गावात जर पाऊस पडत असेल तर शिवारात अगदी कडक ऊन असतं आणि कधी शिवारात जर किंवा शेतामध्ये जर पाऊस पडत असेल तर गावामध्ये त्याचा पत्ता नसतो. म्हणजे इतकं ते असं पावसासाठी आसूसलेलं किंवा अशा प्रकारचं गाव आहे. एक सलग पाऊस तिथे होत नाही आणि तरीही साहेबानं जी पाऊस पाण्याची कविता लिहिली ती मात्र कविता अशी आहे की त्याच्या शब्दातून पाऊस निथळताना, ओथंबताना आपल्याला दिसतो. त्याचं कारण मला असं वाटतं की कवी जेव्हा एखादी कविता लिहितो किंवा कवी पावसाबद्दल बोलतो, पावसाबद्दल कविता लिहितो, तेव्हा त्याला प्रत्यक्ष पाऊस बघण्याची गरज भासत नाही. त्याच्या आतमध्ये जर पावसाचं रान ओलचिंब भिजवून येत असेल, ढग दाटवून येत असतील, ते पावसाची धून त्याच्या आतमध्ये जर वाजत असेल, ते एकतारी त्याच्या आतमध्ये निनादत असेल, तर तो सगळा पाऊस त्या कवीच्या शब्दांमध्ये उतरत येतो आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे साहेबाचा हा कविता संग्रह असं मला वाटतं. मित्रांनो, या कविता संग्रहाच्या पारितोषिकाबद्दल, एका पुरस्काराबद्दल छान गमतीशीर गंमत साहेबानं नमूद केलेली आहे. एका पुरस्कारासाठी तो गेला होता, त्याला पुरस्कार होता साहेबाला, आणि मग तो पुरस्कार झाला आणि मग साहेबाला सांगितलं की आता तुम्ही कविता म्हणा. अशी छान सगळी गर्दी, गावाकडचा सगळा माहोल आणि बरीचशी मंडळी अशी बसलेली आणि साहेबाला ऐकण्यासाठी खूप छान मंडळी एकत्र जमा झालेली होती. आणि साहेबांना पावसाची कविता म्हणायला सुरुवात केल्याने तुम्हाला आश्चर्य वाटेल, साहेबांना हा मुद्दा आपल्या पुस्तकामध्ये नमूद केलेला आहे की अचानक पावसाला सुरुवात झाली आणि ती इतकी की शेवटी तो कार्यक्रम रद्द करावा लागला. म्हणजे कुठेही ढगांचा मागमूस नसताना, पावसाचं कोणतंही लक्षण नसताना पाऊस दाटून आला आणि साहेबा मिश्किलपणे असं म्हणतो की माझा जो पाऊस पाण्याचा पुरस्कार आहे तो पाऊस पाण्यामध्ये वाहून गेला. त्यातला गमतीचा जर भाग सोडला
तर या कवितेशी साहेबाची जोडलेली जी नाळ आहे ती किती घट्ट आहे, ती वीण किती घट्ट आहे याची प्रचिती आपल्याला येते. आणि हे सगळं असल्याशिवाय कविता शब्दात पकडता येत नाही. आणि मग हा कोकणातला कवी, हा विदर्भातला कवी, हा घाटावरचा कवी आणि हा मुंबईतला, ठाण्यातला, शहरातला कवी, असे सगळे बंद जे असतात ते गळून पडतात असं मला वाटतं. आणि फक्त एकच ओळख राहते कवीची, आणि ती म्हणजे कवी असणं. साहेबाच्या बाबतीत ही ओळख आता अधोरेखित होताना आम्ही सगळेजण पाहतो आहोत. साहेबा हा आमचा हुकमेक आहे. आम्ही कार्यक्रमामध्ये जेव्हा जातो आणि आमचा कार्यक्रम आम्हाला कुठे करायचा असतो, ज्याच्यामध्ये मी अनेक कवी माझ्याबरोबर असतात, आणि साहेबा जर असेल तर आमचं टेन्शन थोडंसं कमी होतं. कारण एकदा साहेबा आपल्या त्या अशा गावकरी बोलीमध्ये आणि त्या गाणाऱ्या गळ्यामधून असं तो कविता सादर करायला उभा राहतो, आणि बघता बघता सगळा रसिक वृंद त्याच्याशी जोडला जातो, असा अनुभव मी घेतलेला आहे. उत्तम आवाज, खणखणीत शब्द आणि तितक्याच ताकदीने कविता सादर करण्याची लकब साहेबामध्ये आहे. आणि मग ते सगळं त्याला असं ऐकताना पाहणं हा एक आनंदाचा गोष्ट असतो, आनंदाचा भाग असतो. साहेबाची कविता ही नितळ पाऊस पाण्यासारखीच आहे. त्याचे ते सगळे अनुभव असे नितळ आहेत. म्हणजे कुठंही उपमा, अलंकार याची कुठेही भलावण केलेली किंवा फार मोठा सोस असलेला असा हा कवी नाही. त्याचे शब्द अगदी असे शेताभातातले असतात, अगदी जाता येतात, आणि म्हणून त्याच्या सगळ्या कविता अशा मनावर रेंगाळत राहतात. त्या मुद्दाम पाठ कराव्या लागत नाही, त्या पाठ होत जातात. एक दोनदा त्याची कविता आपण जर ऐकली ना, ती कविता आपली होऊन जाते, ती चालीसकट आपली होऊन जाते. आणि त्याचा अनुभव रसिक वाचकाने घेतलेला आहे. कविता लिहिण्यासाठी फार काही व्रत आणि वैकल्य आणि तप आणि सायास करायला लागतात असं मानणाऱ्यातला साहेबा नाही आहे. कवितेची आराधना मात्र करता आली पाहिजे. तिला आपलंसं करून घेण्यासाठी आपल्यातलं काहीतरी तिला देता आलं पाहिजे असं मानणारी जी मंडळी आहेत ना, त्याच्यामध्ये साहेब आहे. आणि म्हणून त्याची कविता ही नेहमी सच्ची वाढते, ती आनंद देते, समाधान देते, सुख देते. आणि म्हणून या नव्या आवृत्तीसाठी मला त्याला मनपूर्वक शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. त्याची कविता ही रसिकमान्य आहेच. पहिली आवृत्ती बघता बघता संपून गेली. 2 वर्षामध्ये कविता संग्रहाची आवृत्ती संपून दुसरी आवृत्ती येणं हा तसा विश्वास न बसणाऱ्यातलाच प्रसंग आहे. पण साहेबाने त्याच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडलेला आहे. ही कविता परत एकदा नवीन रूपानं आपल्यासमोर येते आहे. नवीन रूपानं म्हणण्यापेक्षा नवीन त्याचं रुपडं घेऊन आपल्याकडे येते. सुंदर मुखपृष्ठ, त्याची बांधणी, मांडणी, आणि विशेष म्हणजे प्राध्यापक अशोक बागवेसर यांची छानशी प्रस्तावना की नेमकं पाऊस काय आहे, पर्जन्यसूक्तामध्ये सांगितलेला पाऊस नेमका कसा असतो, काय असतो, आणि त्याचे बिंब आणि प्रतिबिंब साहेबाच्या या सगळ्या लेखनामध्ये, या सगळ्या कवितांच्यामध्ये कसं आपल्याला जाणवत जातं. इतकं सुंदर प्रस्तावना. खरं म्हणलं तरी प्रस्तावना एकदा, दोनदा, तीनदा, कितीदा जरी वाचली तरी मन भरून येत नाही. कारण प्रत्येक वेळेला एक वेगळा आयाम ही प्रस्तावना, बागवेसरांचे शब्द आपल्याला देत जातात. आणि बागवेसरांसारख्या कवीची प्रस्तावना या संग्रहाला मिळणं हा एक शुभशकून आहे असंही मला वाटतं. कारण खऱ्या अर्थानं मराठी कवितेमध्ये पाऊस ज्याने आणला ते बागवेसर, अशी बागवेसरांची ओळख करून दिली जाते. त्यांच्याही अनेक कविता आपण ऐकलेल्या आहेत. मला परत एकदा साहेबाला शुभेच्छा द्याव्या अशा वाटतात. शुभेच्छा आहेतच, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्याला द्यायच्या आहेत. आणि पहिली जशी आवृत्ती आपण ती आपलीशी मानली, तिचं स्वागत केलं, तशीच ही दुसरी आवृत्तीही तितक्याच प्रेमानं, जिव्हाळ्यानं आपण आपलीशी कराल, आपल्या सोबत घ्याल, अशी मला आशाही वाटते. साहेबाची एक छोटीशी कविता आहे, ती मी तुम्हाला आता वाचून दाखवतो, आणि मग तुमच्या लक्षामध्ये येईल की साहेबा लिहितो तो नेमकं काय लिहितो, काय म्हणायचं आहे त्याला कवितेमध्ये. 2च कडवे आहेत 4-4 ओळींची. किती छान, किती सोपे शब्द, आणि काय सुंदर लिहितो बघा साहेबा. नको उपास तापास, नको पंढरीची वारी. त्या अगदी साधं सरळ सोपं वारकऱ्याचं गणित साहेबानं मांडलेलं आहे. नको उपास तापास, नको पंढरीची वारी, पाणी खेळता शिवारी, राणी पिकेल पंढरी. पाणी मातीला भेटेल, पाणी मातीला भेटेल, कोंब वाजविल टाळी, तुझे दैव तुझ्या हाती, कार शोधच या बाळी. जर आपण निगुतीनं
आपलं जे रोजचं काम आहे, आपल्या शेताभाताचं जर काम आहे ते केलं तर कशाला पंढरपूर, तो जो विठ्ठल आहे, तो शेतकऱ्यांचा जो देव आहे, तो काळ्या मातीतून कोंबाच्या रूपात अवतरतो आणि शेतकऱ्याला जिथं शेतकऱ्याचं शेत आहे तिथे प्रत्यक्ष दर्शन देतो. इथं पंढरीची वारी करण्याची गरज भासत नाही. ते पावसाचं दान मात्र आपल्या ओंजळीमध्ये असं आपल्याला घेता आलं पाहिजे, ते स्वीकारता आलं पाहिजे. त्या अमृताचा वसा जर आपण घेतला, तो अमृताचं दान जर आपण आपल्यामध्ये सामावून घेतलं, तर जिथे असेल तिथं आपल्याला पांडुरंग भेटीला येतो, दर्शन देतो, असं साहेबा सांगतो. मित्रांनो, साहेबाची खूप कविता आहेत, खूप कविता आपल्यासमोर सादर करण्याचा मला मोहही होतो आहे, पण वेळेचं बंधन आहे आणि बागवे सरांना आपल्याला ऐकायचं आहे मुख्य म्हणजे. कारण तुम्हाला जितकी उत्सुकता आहे बागवे सरांना ऐकायची, तितकीच उत्सुकता मला आहे की येता आभाळाचे दान घाला मातीच्या ओटीत. चारच ओळी, क्या बात आहे साहेबा. येता आभाळाचे दान घाला मातीच्या ओटीत, साऱ्या सुखाचा उगम पाण्या मातीच्या भेटीत. काय सुखाचा उगम आहे? पाणी आणि माती यांची जेव्हा भेट होती, तो अनुपम सोहळा असा जेव्हा होतो, तेव्हा तिथे सगळी सुख अशी हात जोडून उभी असतात. इतकं साधं साहेबा सांगतो. मित्रांनो, एक कविता मी साहेबाची सादर करतो आणि मग मी आपली रजा घेणार आहे. बागवे सरांना आपल्याला ऐकायचं आहेच. परत एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेबाच्या पाऊसपाणी या संग्रहावर बोलण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी आपले या सगळ्या आयोजकांचे आभार व्यक्त करतो. खास करून प्रकाशक नितीन हिरवे, त्याचे आभार व्यक्त करतो. वृषालीचे आभार व्यक्त करतो. छोटीशी कविता आहे आणि ती कविता झाल्यानंतर मी आपला निरोप घेणार आहे. मित्रांनो, साहेबाला परत एकदा शुभेच्छा. धनी रानात एकल अशी त्याची कविता, फार सुंदर कविता आहे. म्हणजे यातलं शब्द जर तुम्ही बघितलं तर सगळं चित्र जे आहे ना साहेबाचं, त्याची खासियतच आहे खरं म्हणलं तर साहेबाची, की त्याची कविता असं एक एक चित्र काढत जाते आणि मग तुमची तंद्री लागते. म्हणजे मग तो धनी जो असतो ना, तो धनी स्वतः तुम्ही धनी होता आणि मग कधीतरी शेतामध्ये जाऊन पोहोचता आणि ते सगळं तुमच्या आपल्या सगळ्यांच्या बाबतीत ते होतं आहे असं ते चित्र समोर दिसायला लागतं. ती कविता साहेबाची. धनी रानात एकल, असं आभाळ वाकल पार भुईला टेकल, असं आभाळ वाकल पार भुईला टेकल, पिसाटला पाणवारा धनी रानात एकल. बावरल्या बाभळीचे काटे थेंबाला डसती, बावरल्या बाभळीचे काटे थेंबाला डसती, वड्या कपारीत बाई साती आसरा हसती. माफ करा जरा हे याच्यामध्ये बघण्यामध्ये ती गडबड होते आहे. म्हणजे मोबाईलमध्ये बघून कविता म्हणण्याचे जे सगळे दुष्परिणाम आहेत ना, ते आहेत. मी परत एकदा ही कविता घेतो आपल्यासाठी. धनी रानात एकल, असं आभाळ वाकल पार भुईला टेकल, पिसाटला पाणवारा धनी रानात एकल. बावरल्या बाभळीचे काटे थेंबाला डसती, वड्या कपारीत बाई साती आसरा हसती, कशा कहारात बाई उभं रान खैदाणल धनी रानात एकल. काळी आई देवी झाली सुगी सोन्याची लाभली, काळी आई देवी झाली सुगी सोन्याची लाभली, असा तरारला मळा भाऊ बंदी वैरी झाली, कोण्या कसाबी हातानं गोंड शाळूच कापल धनी रानात एकल. किती आवरू म्हणाला येड धाबो उंबऱ्याशी, किती आवरू म्हणाला येड धाबो उंबऱ्याशी, दाव निसी येई झटा त्यानं वासरू उपाशी, गाई घेऊन येईना दीर अजून धाकल धनी रानात एकल. असं आबाळ वाकल पार भुईला टेकल, पिसाटला रानवारा धनी रानात एकल धनी रानात एकल. नमस्कार.